टायगर हे यशस्वी झालंय. मुळात एक पहिली गोष्ट आहे, ऑपरेशन टायगर म्हणायला ते स्वतःला काय समजतं ते पहिला विचारलं पाहिजे. एक तर त्यांचे दात काढलेले आहेत, दिल्लीत येऊन पाया पडायचं का हुजरीगिरी करत असतात. गुलामांनी टायगर बिगर बोलणं हे ऑपरेशन करणं हे म्हणजे त्यांना न शोभणार आहे त्यांना, की त्यांच्या ताकदीच्या पलीकडचं आहे ते. मुळात असं आहे की शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापलेली संघटना आहे, लक्षात ठेवा. तिला किती लोकांनी काही करू दे, ते अस्वलाचे केसासारखं आहे. साहेब वंदनीय साहेबांचा वाक्य ते, अस्वलाचे केस गेले इकडे तिकडे काय फरक पडत नाही. सक्सेसफुल झालं तर चेहरे दाखवा. तुमचं म्हणणं आहे की अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावं. निश्चितपणे. अरे गेलेच आहेत तर मग आधी काय लपून बसणार आहेत का? मग गेले आता तर लपूनच आहेत ते, मीडिया समोर पण येत नाही तुमची सहा. आलं पाहिजे, गेले तर आलं पाहिजे ना त्यांनी धाडसानं. जसे त्या पश्चिम बंगालचे खासदार जाऊन बिर्लांना भेटले, तसे यांचे सर्व खासदार जाऊन भेटू शकतात ना, भेटू शकतात. जाऊन भेटा, आम्ही आज सोडले म्हणून सांगा. ओम बिर्लांना भेटले, त्याच्या सोडले का डोक्यात सोडले ते नंतर सांगा, पण सांगा काय सोडले ते. ओम बिर्लांना भेटले आज, त्याच्या आधी ते भेटून गेले असं म्हटलं जात आहे. तुम्ही त्यांच्याशी बोललात का? तसं पत्र आलंय का? सह्या झाल्यात का? असं विचारणार ते? असं म्हणाले का आम्हाला कोणी आलं तुमच्यावर भेटून गेले त्यांनी पत्र दिले? नाही म्हणाले ना, नॉर्मल होते ना. आमची माहिती कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत. अजून कोणी आलेलं नाही. शक्य अजून नाही आलेलं कोणाचं. हा सह्या झाल्या नाही असं तुम्ही सगळं काय माहिती नाही. हा मुळात हा ज्याला आपण कॉन्स्पिरसी कट काय आहे, हा कट कशासाठी चाललाय तेच कळत नाहीये. की एक भ्रम का खोटा पसरवायचा आहे. मला त्याच्यातलं माझं दुःख वेगळं आहे. ते दुःख असं आहे की जे बिचारे खासदार प्रामाणिक आहेत त्यांची प्रतिमा मलिन का करता तुम्ही? प्रामाणिक म्हणजे तुमच्या मध्ये कोण? सगळे आमच्या सोबत आहेत अजूनही. हो, कारण अरे मला सांग वेदांतजी, 14 तारखेला भेटलो. आज तारीख किती राजा? 14 तारखेमध्ये सगळे 4 दिवसात माणसं एवढी पलटली असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही पलटलो म्हणून. पण नाही ना, त्यांच्यातला एक जण तरी चॅनलवर बोलला का तुमच्याशी? किंवा त्यांचे कोणी जे कोणी तू भर सांगतायत आमचे नॉट रिचेबल येतात. अनेकांना आम्ही फोन करायचा प्रयत्न करतोय, नॉट रिचेबल येत आहे. म्हणजे त्याचं उत्तर आहे ना. पळणारी माणसं कशी असू शकतात? मर्द असू शकत नाही पळणारा. मर्द रणांगणात उभा राहतो. सांगतो कोणाशी बोलणं झालंय आज? म्हणजे सकाळी तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर तुमचं कोणत्या खासदारांशी बोलणं झालंय जे म्हणतात की उद्याच्या बैठकीला? माझ्या सतत संपर्कात होते. ते म्हणाले मी गेलो नाही, मी घरी आहे, मला त्रास देत आहेत सगळे जण. चिडले होते भयंकर. कशासाठी छळताय कोणाला तरी व्यक्तीला? निंबाळकरांनी सही केली आहे? नाही, माझं त्यांचा काही संपर्क झाला नाही. पण तुम्हाला एक सांगू, पुन्हा एकदा सांगतो, उघडा डोळे बघा नीट सांगणारा चॅनल आहे. त्या चॅनलने